नमस्कार मित्रांनो, आज 15 ऑगस्टच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आज मी पुण्याच्या शनिवार वाडा येथे आलेली आहे, जिथे आपण राजकारणी तुकाराम मुंढे साहेबांनी अन्न भेसळीच्या विरोधात चालू केलेली जोरदार मोहीम याबद्दल आपण लोकांना काही प्रश्न विचारणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही माझ्या सोबत राहा। खरं तर धर्मेंद्र प्रधानांना कॉक्रोचांचा राग यायला पाहिजे, पण त्यापेक्षा जास्त राग तर तुकाराम मुंढे साहेबांना कॉक्रोचांचा येतो, अर्थातच हॉटेल मधला कॉक्रोचांचा। मित्रांनो, एखाद्या टॉक्सिक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड कडे ज्याप्रमाणे रागाने आणि शकने बघत असतील, त्याप्रमाणे आपण पनीर कडे शकने बघतोय। हे फक्त मुंडे साहेबांमुळे झालं। तर आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपण लोकांना काही राजकारण आणि अन्नपदार्थ भेसळ विरोधात काही प्रश्न विचारणार आहोत। तर चला आपण पब्लिकचे मत जाणून घेऊयात। तुकाराम मुंढे साहेब आपल्यासाठी अन्नपदार्थ भेसळ विरोधात त्यांनी जी मोहीम चालू केलेली आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की त्यांनी फक्त हे करणं योग्य आहे का, समाजाने पण त्याला पाठिंबा दिला पाहिजे? म्हणजे समाजाने तर खरंच पाठिंबा दिलाच पाहिजे, कारण की आपण जर म्हणजे जे भारतातील नागरिक येतात ते जर नीट राहिले, एक व्यक्तीने जर पुढाकार घेतला तर सगळे व्यक्ती त्याचं बघून पुढाकार घेणार येतात। त्याच्यामुळे फक्त हे कोणाचं एकट्याचं किंवा सरकारचं फक्त काम नाहीये, त्याला सगळ्या म्हणजे आपण ज्या देशात राहतो त्या नागरिकांनी देखील तेवढंच सहकार्य केलं पाहिजे। हा, आणि एक लीडर जेव्हा कुठली गोष्ट सुरू करतो तेव्हा त्याला सपोर्ट करणं हे सगळ्या म्हणजे पूर्ण समाजाचं काम आहे। आणि ते करण्यात ऑफकोर्स जर एखादा लीडर म्हणजे तो पुढाकार घेतोय स्वतःहून, कारण की आपण आजकाल बघतोय की हे जे पॉलिटिशियन्स आहेत किंवा जे पण लीडर्स आहेत ते आपण बघतोय की खूप ठिकाणी जसे पाहिजे चांगले काम करत नाहीयेत आणि जनता त्यांच्याकडनं नाराज आहे। पण असे पण लीडर्स आहेत जे तुकाराम मुंढे साहेब करतायत समाजासाठी, तर लोकांनी त्याला एक छोटीशी तरी हेल्प केली पाहिजे, जेणेकरून देश नक्कीच चांगला व्हायला म्हणजे मदत होईल। सिस्टम बद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? जर एखादा होतकरू अधिकारी काम करत असेल समाजाबद्दल आणि सिस्टम त्याला सहकार्य करत नाही, अनेक वेळा त्यांची बदली केली जाते, त्यांना बऱ्याच गोष्टी त्यांच्या विरोधामध्ये केल्या जातात, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला पर्सनली तर असं वाटतं की आता जरी पण सिस्टम मध्ये एखादा व्यक्ती बदलला ना, तरी पण आता ही जी सिस्टम आहे ती इतकी जास्त बिघडली आहे ना की आपण म्हणजे एखादा व्यक्ती बदलून त्याच्यावर काहीच होऊ शकत नाही। आणि आपण जे म्हणतो की आपला देश डेमोक्रेटिक आहे इंडिया, तर आपण ते डेमोक्रेसीची जी पॉवर आहे ती आपण दाखवली पाहिजे। आणि जी काय म्हणतात आपण जे आपलं युथ वगैरे त्यांनी जर प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार घेतला तर हे म्हणजे आपण जे बघितलं आता प्रोटेस्ट वगैरे झाला त्याच्याने आपल्याला कळालं की युथनी जर एकजूट दाखवली तर सगळं होऊ शकतं। तर युथच्याच हातात आपला देश आहे, तर मग सिस्टीमला ह्या लोकांनी सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे। आणि अशी व्यक्ती आहेत तुकाराम मुंढे साहेबांसारखे, तर त्यांना खरंच सपोर्ट करण्याची गरज आहे आपल्यासारख्या लोकांनी। तर एवढं तर युथ कडनं करणं गरजेचंच आहे आणि ते आम्ही करूच शकतो। त्याच्यामुळं तुकाराम मुंढे साहेब जनतेसाठी हिरो आहेत, पण सिस्टम साठी ते विलन आहेत, हे तुम्हाला काय वाटतं याबद्दल? हे बघा, हा तर प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन झाला, आपापले मत प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत। तर तुम्ही जर मला विचारलं तर माझ्यासाठी ते हिरोज आहेत। आणि जर म्हणजे कसं आहे की लोकांची प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी असते, प्रत्येक आपल्या मेंटॅलिटीनुसार विचार करत असतो, त्याच्यामुळे प्रत्येकाचे मत वेगळे येणार। तर तुम्ही मला विचारले म्हणून मी तर चांगलंच सांगणार, पण जर तुम्ही बाकीच्यांना विचारलं ते त्यांच्या मेंटॅलिटीनुसार। भारतातली अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यावर तुम्हा सगळ्यांना गर्व अभिमान वाटतो? भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रात गड किल्ले आहेत, त्याचा आम्हाला अभिमान खूप आहे, कारण शिवाजी महाराजांमुळे आम्ही आज आहोत तिथे, त्यामुळे त्यांचा खूप आम्हाला अभिमान आहे। थँक्यू। भारत देशाला विकसित करण्यासाठी कोणते बदल घडवले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सिस्टम आपलं इंडियाचं जे सिस्टम आहे ना तेवढं असं स्ट्रॉंग नाही, म्हणजे जसं की आता तुम्ही पेपरचं बघताय सीन काय आहेत, तसंच बाकीचे देश कुठं चालले आहेत कुठल्या गोष्टीनुसार, ह्या गोष्टी सगळ्या चेंज झाल्या पाहिजे। मग तुम्हाला असं वाटतं सिस्टम बदलला पाहिजे विकसित झाल्यासाठी? तर की भारताची सगळ्यात मोठी समस्या काय आहे आजची? भारताची सर्वात मोठी समस्या जर म्हणलं तर लोकसंख्या पहिली म्हणता येईल, आणि दुसरी बेरोजगारी। एक दिवसाचा पंतप्रधान झालं तर तो कोणता निर्णय असेल असा जो तुम्ही देशाच्या हितात घ्याल? मी UGC कानून लागू करेल।
समान नागरी कायदा. ओके, त्याच्याबद्दल थोडं सर्व- एक्सप्लेन. म्हणजे जो आपल्याकडे जी समाज व्यवस्था आहे त्याच्यामध्ये प्रत्येक समाजाला वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी ट्रीट केलं जातं, की जसं एखाद्या समाजाला आरक्षण आहे, एखाद्या समाजाला आरक्षण नाही, किंवा मग एखाद्या समाजाला वेगळ्या वर्णाला आरक्षण आहे. तर सर्व समाज ज्यावेळेस असं एकत्रित असेल किंवा मग समान असेल तर त्यावेळेस ज्या मागासलेला जो समाज असेल त्या समाजातले जे पोटेन्शियल असणारे विद्यार्थी असतील ते सुद्धा पुढे येऊ शकतील. त्या समाजात पोटेन्शियल असलेले जे काही लोक असतील ते समोर येऊ शकतील आणि या देशासाठी ते समर्पित भावाने काम करू शकतील. तर तो एक निर्णय मी आपल्या या देशासाठी नक्की घेईन. मित्रांनो, प्रत्येकाचं उत्तर वेगळं होतं, पण एक गोष्ट मात्र समान होती आणि ती म्हणजे प्रत्येकाला चांगला भारत हवा आहे. आता तुमची वेळ. तुम्ही तुमचं उत्तर, तुमचं मत नक्की कॉमेंट मध्ये सांगा.